नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज ब्लॉग मी चालू केला रात्री 9 वाजता, कारण की सकाळपासून चालू होते कामं, त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढणं झाला नाही. आणि कॅमेऱ्याची क्लिअरिटी पण चांगली नाही, मागून फुटला. आता थोडंसं मन हे होतं, कारण की चांगलाच दिसत नाही व्हिडिओ काढलाय तर सगळं काही काळं काही बेंद्र काही कसं कसं दिसतं, तर काढू नाही वाटत. पण म्हटलं सगळ्यातही आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ टाकावाच लागणार आहे, छोटासा का होईना. तर आजचा व्हिडिओ खूप विशेष आहे, कारण की याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 3 गोष्टी. आणि आणखी एक गोष्ट सांगते, सोनूज पप्पाच्या चॅनलवर टाकलेलं होतं बघा, की मी सोनूज पप्पासाठी किती सुंदर साखळी केली आणि जी बदलून पण आणली आहे. बदलून आणलेली साखळी मी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे किती जाड येतं. आणि ही अंगठी बघा, ही सोनूज पप्पाने केली माझ्यासाठी चांदीची. तर ही मला खूप दिवसाची हौस होती आणि मला लग्न झाल्यापासून अंगठीच नव्हती ताई, म्हणजे मी अंगठी घातलेलीच नाही आणि मला अंगठीची खूप हौस होती. तर मी आता ती पूर्ण केली. म्हणलं सोनूज मला दुसरं काहीच नका दी, मला फक्त एक अंगठी करून द्या. तर त्यांनी माझ्यासाठी ही अंगठी केली आणि मी त्यांच्यासाठी साखळी केली. दोघांचे पैसे एकच होते असं काही नाही, आणि त्याच्यासाठी केलं आम्ही घरातलेच पैसे केली. पण हे सोनूज पप्पाचे 2 पैसे चोरून ठेवलेले, त्याच्यामुळं 3,500 रुपये साचले होते. आणि त्याच्यात मी त्यांना ती पहिली साखळी आणलेली होती, ती चांगली फाशी लागल्यासारखी बसून गेली अशी वरती, त्याच्यामुळे मग बदलून आणली. तर त्यांची छान 7,500 साखळी बसली बघा. आणि माझी अंगठी बसली 800 का 700 रुपयामध्ये. तर असे दोघांचे गिफ्ट आहे आमचे. सोनूज पप्पाच्या चॅनलवर बघू शकता तुम्ही कशी सुंदर साखळी, त्याच्यामध्ये कसा ते पायराईटचा खडा आहे सोन. आजची पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, जो की एका ताईने मला म्हटलं होतं, सुकन्या तू ड्रेस घाला जा, खूप छान दिसतात. ताईचे खूप धन्यवाद की त्यांनी मला ड्रेस घालायला परवानगी दिली. म्हणजे तसं नाही, पण त्यांना मी आवडते ड्रेसमध्ये, मला पण खूप आवडतात ते ड्रेस. तर असे दिसतोय बघा माझा हा ड्रेस. तर हा माझ्या बहिणीने दिलेला ड्रेस आहे मला. तर आज मी जो टॉप आणला तो दाखवते तुम्हाला. मला पहिले ड्रेस काही येऊन राहिले समूच्या अगोदरचे, त्याच्यामुळे म्हटलं आपण 2 ड्रेस आणू आणि 2 वापरायला काढू. तर जो मी नेहमी घालते तुम्ही बघता तो एक, आणि हा एक त्याच्यासोबत आणला. तर हा बघू शकता किती सुंदर टॉप आहे ताई. आमच्या इथे आहे ना मातोश्री कलेक्शन आहे भोकरदन मध्ये, सगळ्यात स्वस्त कपडे मिळतात तिथं. आणि मी कधी माझ्या मुलीला मला कपडे लागले तर मी तिथंच जाते, कोणतीही वस्तू लागली तर तिथंच घेते. जर कोणी माझ्या खेड्यापाड्यामध्ये व्हिडिओ बघत असेल तर खरंच मातोश्री कलेक्शनला एकदा भेट द्या, लेडीज वेअरच आहे तिथं. तर कपडे म्हणजे कमी रेटमध्ये पण मिळतं आणि क्वालिटीमध्ये पण मिळतं, असं नाही की कमी रेटमध्ये म्हणजे हलका कपडा असेल. तर हा टॉप तुम्ही बघूच शकता किती म्हणजे लॉंग आहे, पूर्ण गोल आहे, छान असे दोन्ही साईड बंद वगैरे आहे. त्याला घातल्यावर पण खूप छान वाटतो, फिटिंग केल्यावर छान दिसन बघा. तर हा टॉपचं तुम्ही विचार पण नाही करू शकत केवढ्याचा असेल. तर हा मला टॉप बसला फक्त 450 रुपयामध्ये. तर हा मी लगेच मला आवडल्या घेतला. मला 450 रुपये काही जास्त नाहीये, आपल्याकडे पहिली लॅगीज आहे तर त्याच्यावर मॅच होऊन गेला, पांढरी लॅगीज घातली तर हा फिटिंग केल्यावर मी घालणारच वापरण्यासाठी. तर हा टॉप आणला बघा मी वापरासाठी, तर मी फिटिंग केल्यावर घालणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सोनूला मी थँक्यू म्हणते, कारण की माझ्या मागे होते आज भरपूर कामं आणि त्याला वाटलं मम्मी पण आवरणं होणार नाही. त्यांनी दोन्ही साईडने दार लावून घर एकदम स्वच्छ आवरून घेतले, कारण की उद्यापासून त्याची शाळा चालू होणार आहे, त्याच्या मागे राहणार आहे अभ्यास. तर त्याला पण फ्रेश वातावरण स्वच्छता आवडती, त्याच्यामुळे बघू शकता हॉल त्याने किती सुंदर आवरलेला आहे. मला तर खूप आवडला. मला वाटलं पण नव्हतं एवढी साफसफाई होईल, म्हणजे माझ्या पायाला आहे ना ताई, याला विचारा कोणी किती झाडून घेतलं तरी मी परत झाडते, मला पायाला आज मी 3 वेळेस पुसलं आणि 3 वेळेस झाडलं इथं. पहिल्या वेळेस माझ्या पायाला बिलकुल काही लागत नाही. आणि तो निवांत जोपर्यंत आपल्या घराचं बाकीचं काम होत नाही तोपर्यंत तो अभ्यास तरी करू शकतो. ते कसे आता आपले तर पाहुणे पण येणार होते म्हणून मी पूर्णपणे आवरून घेतलं. समूच्या बर्थडे साठी आमच्याकडे श्रीरामपूरहून ज्यांचं आपण औषध आणतो मुलग्याचं, त्या ताई दादा येणार आहे. आणि आणखी आमच्या जे दुसरे शाखेचे दादा आहेत ते पण येणार आहे. तर त्यांच्यासाठी पण मग माझ्याकडून होणार नाही एवढं शक्य. आणि पाहुणे आल्याच्या नंतर थोडं मोकळंच पाहिजे. तुम्ही बघू शकता समोर किती अडचण झालेली, इथून बघितलेलंच आहे व्हिडिओमध्ये. तर त्याच्यासाठी पण सोनूने आवरून ठेवलं की ते आता 2च दिवसांनी येणार आहे आणि मम्मीला धावपळ झाली नाही पाहिजे. तर थँक्यू बाळा, तू एवढं आवरलं माझ्यासाठी. माझा असं मुलगा म्हणजे मुलीसारखं मम्मी सारखीच सवय मला, म्हणजे बिलकुल असं. मला 3 दिवसापासून काय होतंय, आम्ही ना या घरामध्ये आवरतो, म्हणजे इतकं ते पडलेलं होतं आपल्या इथं गाद्या आणि इतक्या आडव्या त्रिकोणी जागामध्ये आम्ही झोपत होतो. इतकं झाडल्याच्या नंतर परत ही गाणीकडं. आता आपल्या इथं
खूप सारे दादा येतात म्हणजे फर्निचर वाले इलेक्ट्रिक वाले, तर तिकडं जावं घाण नाही करत तिथे ना, तिकडे जावंच लागतं ना. तर म्हणजे इकडून येता येता ही पण रूम घाण होत होती, तर खूप चिडचिड होत होती मला. तर मी आज सगळं काम झाल्याच्या नंतर मम्मीला म्हणलं आज कोण येणार आहे का, मम्मी म्हणे नाही. तर आज मी पूर्ण या इथून तर पूर्ण आपल्या वाड्यापर्यंत पूर्ण स्वच्छ करून घेतलं. पण काय झालं तरी आता सुटलेले वारा वावदल, तर आमची गेलेली लाईट. आणि तुम्ही म्हणसाल की ताई तर म्हणताय की लाईट गेलेली आणि उजेड दिसतोय, तर ताई आपण घेतलं बघा इन्व्हर्टर, जे सोनूचे पप्पा. इन्व्हर्टर, हा तेच, ते मला म्हणताना येत नाही काही शब्द ताईला माहिती आहे ना, माहिती येत नाही म्हणून नाही कोणाला नाही कळालं ते कमेंट मध्ये सांगता इन्व्हर्टर काय आता. तर ते घेतलेले आम्ही, तर ते समोरच्या रूम मध्ये ठेवलेले. आणि सोनूज पप्पा त्यांच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे ते कसं आहे काय येतं. मी फक्त सांगते तुम्हाला की आम्ही घेतलेले. तर हा एकच लाईट मी त्याच्यावर चालू केलेला आहे बघा, आणि फॅन आणि लाईट चालू शकतो म्हणे ते रात्रभर. तर बाकीच्या मध्ये आम्ही सगळे बंद केलेले लाईट, सगळीकडे लाईट गेलेली, पण आमच्या घरात आज उजेड आहे. तसं खरंच 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 खूप चांगलं वाटतं. आणि हा फॅन आहे बघा, तर याला पण लाईट आहे, फॅनला पण लाईट आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेस आपण फक्त फॅन चालू केला तर आपल्याला लाईट पण राहते आणि फॅन पण राहतो, हा रात्रभर चालू शकतो. आणि खास मुलांसाठी घेतला आम्ही, कारण की त्यांच्या रात्री झोपल्याच्या नंतर त्यांची झोप नको मोडायला, रात्रीची गरमी होती, त्रास होतो, मग ते रडता पडतात. त्याच्यामुळे दोघांसाठी पण, सोनूसाठी आणि समूसाठी छान इन्व्हर्टर घेतलं सोनूज पप्पानी. आणि मला पण खूप आनंद झाला की आम्ही इन्व्हर्टर घेतले, कारण की आपले छोटे छोटे जे स्वप्न राहते आपण बघितलेले आणि ते पूर्ण होत आहे, त्याचा आनंद खूप खूप मोठा असतो. आपण दुसऱ्याच्या घरी बघितलेलं राहते सगळं, आणि ते जेव्हा आपल्या घरी होतं ना, ते खरंच भारी राहतं. खूप आनंद झाला की माझी सगळी एक एक गोष्ट पूर्ण होतीये. तर थँक्यू सोनूज पप्पा. ते बाहेर आहे पण त्यांच्यामुळे सगळं शक्य होते, कारण की ते माझे सगळे स्वप्न पूर्ण करताय जे मी बघितलेले. तर असं आहे बघा ते. तर आजचा व्हिडिओ आपला छोटाच होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि लवकरात लवकर आपल्या व्हिडिओची पण क्वालिटी आपण चांगली करू. आज तुम्ही म्हणजे होतंय काय आपल्या आता चीर पडलेली ना, तर ते आता अजून आज चीर गेली, तसं काय म्हणते त्याला, वीज पडल्याची जशी पांढरी रेषी ती तशी रेषी ती अचानक मधामध्ये. तर लवकरात लवकर तुम्हाला चांगली क्वालिटी आम्ही दाखवू. तर काय असं वाटतं, जी वस्तू नाही आहे ना ती घेऊ वाटते, पण जी आहे ना ती डबल नाही घेऊ वाटत. त्याच्यामुळे तो फोन नाही बदलू वाटत. असं वाटतं हा पण 12,000च फोन आहे, याचं काहीतरी येणार आहे आपण जर विकून टाकला तर. त्याच्यामुळे मी तो वापरते. आणि मी लवकरच सुरेश पप्पाच फोन घेईन आणि त्यांना नवीन घेऊ आम्ही, किंवा मग मला एखादा 10-15 हजाराचे घेऊन टाकल, म्हणजे आपले व्हिडिओ छान येईल बघा. तर आजचा व्हिडिओ छोटाच होता, ज्या 3 गोष्टी आहे, म्हणजे माझा टॉप, दुसरी गोष्ट म्हणजे सोनून आवरलेलं घर, आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्व्हर्टर जे आम्हाला लाईट देतं. आणि घरामध्ये आज उजेड येतं, खरंच छान वाटते. बाहेर थोडंसं दाखवते मी तुम्हाला किती अंधार येतं, तर मध्ये टाकते ती क्लिप, बाहेर दाखवते बघा तुम्हाला किती अंधार येतं. चला, आणि आमच्या घरात किती उजेड आहे. आपला इन्व्हर्टरचा लाईट आहे बघा, आम्ही बाहेर लावलेला आहे, म्हणजे सगळीकडे आपला उजेड राहील आणि तुम्हाला अंधारात दिसणार नाही. पण खूप वारं सुटलेलं आहे बघा, आणि सगळीकडे अंधारच अंधार आहे. तर खरंच खूप छान वाटतंय की आपण 2-2 पैसे जमा करून कसं आपले सगळे मुलांची स्वप्न पूर्ण करतोय. तर आणि एका ताईची कमेंट होती, त्यांनी माझ्याबद्दल खूप छान लिहिलेले, त्यांची खरंच खूप खूप धन्यवाद की त्या माझ्याबद्दल इतके छान विचार करता. सगळ्याच ताईचे खूप धन्यवाद की सगळ्या ताईची छान कमेंट असता. तर असंच मला तुमचा सपोर्ट ठेवा. आपला ब्लॉग छोटाच होता. धन्यवाद. बाय बाय.